रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जल्लोत्सव होतं. केंद्रमंत्री नारायण राणे यांनी एक वेगळा आज विजयोत्सव साजरा केला. आपला कशा प्रकारे कणकवलीमध्ये स्वागत होणार आहे? प्रामुख्याने मी तुम्हाला मुद्दामून सांगेन की कोकण हा राणेसाहेबांचा बालेकिल्ला आहे आणि कोकणसाठी राणेसाहेबांनी भरभरून दिलेला आहे आणि त्याची प्रचिती आज आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने जवळजवळ 1,05,000चं लीड सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळालं. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा चांगलं मतदान मिळालं आपल्याला. आजची विजय मिरवणूक रत्नागिरीत विजय मिरवणूक झाली आणि कणकवली हे आपला राणेसाहेबांचा बालेकिल्ला असल्यामुळे आपण पाठीमागे पाहत असाल की कोल्हापूरवरून खास आम्ही डीजे मागवलाय. त्याच्यानंतर झांज पथक आहे, ढोल पथक आहेत आणि शिवसेनेचं कार्यालय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यालयाकडून आपण ही मिरवणूक जाणार. बाजार नाका चौकातून बाजारपेठेतून पटकीदेवी मंदिरपर्यंत ही मिरवणूक जाणार आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिशय मोठा उत्साह आहे. कार्यकर्त्यांच्या या प्रेमाखातीर, कार्यकर्त्यांच्या या कामामुळे आज राणेसाहेबांना हे मोठं मताधिक्य मिळालं. राणेसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा राणेसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.